वासुदेवाय नमो भगवते 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 वासुदेवाय नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय श्री म्हणा ना मग वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरा सरस्वती प्रणदादौ मातृदेव भव आचार्य देव भव
सर्वेभ्यो गोपालकृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः आत्रिपुत्र देवापुढे एवढा डबा आहे का एवढा डबा एवढा पाय आणि जर एवढा डबा असतो एवढा आहे तर मग ते कागद आणावं लागते वहिनीने हरभरे करून आणलेले कागद भैरवदेव संसार भयनाशनम अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाँ श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अन्नदानाच्या प्रभावाने भीष्म पितामह सांगताय अन्नदानाच्या प्रभावाने पूर्वकृत पापाचा नाश होतो. पूर्वकृत पाप आई वडिलांचा अपमान केलाय गुरुचा अपमान केलाय त्याचा पश्चाताप झाला पाहिजे आणि पश्चाताप करून अन्नदान केलं पाहिजे. आता पश्चातापने फटके बसले की अन्नदान चालतं. नारायण नागबळी करू त्रिपिंडी करू जेवू घालू फटके बसल्यावर तर फटके बसल्यावर काय होईल पुन्हा आपण तसंच वागतो. मग पुन्हा तीनदा केली नारायण नागबळी अन्नदान केलं तर पापाचा पश्चाताप झाला पाहिजे. पश्चातापेन शुद्धता आणि मग अन्नदान. म्हणून संत कुठेही पहा तुम्ही कोणत्याही गावात पहा अन्नदानाचं काम सुरू करतात कारण त्याच्याने कृताकृत पाप नष्ट होतं. वैश्यानं शेती उत्पन्न केल्यावर ते जे धान्य उत्पन्न केलं असतं त्याच्यातला काही भाग ब्राह्मणाला दान केल्याने तो शेतकरी त्या पापातून सुटतो. म्हणून पूर्वी शेतातच ब्राह्मण द्यायचे शेतातच घ्यायचे. शूद्र जो आहे त्याने प्राण्यावर दया केल्यावर त्याचं पाप दूर होतं. त्याला अन्नदान नाही त्याने प्राण्यांवर दया करायची. म्हणून पूर्वीचे सालदार शेत मालकापेक्षा बैलावर गाईवर अपार प्रेम करायचे ना चोळायचे रिकामे बसायचे नाही. पायाला तेल लावून द्यायचे ते लाल खुडगटी होते म्हणून तेल लावायचे. आता सालदार लावत नाही तुम्हाला लावण्याचे लावा कारण त्याने त्यांची सेवा केल्यामुळे त्याचं कृताकृत पाप नाश होतं. म्हणून कठोर परिश्रमानं
अन्नदान करावं. आणि जोपर्यंत अन्नदान करत आहे तोपर्यंत स्वतः अन्न खायचं. आपण तर पहिल्याच पंक्तीला बसलो ना. आपल्या घरचा देवीला प्रसाद आला की सगळ्यांच्या शेवटी पहिल्याच पंक्तीला नाही. कारण मग तुम्ही जर बसलं तर काय होईल, तुम्हाला सगळ्यांचा प्रसाद मिळाला. अन्नदान शेष. श्राद्धामध्ये एक संकल्प आहे, शेष अन्नम किम कुर्यात. सगळे पितर जेवून गेल्यानंतर तर विचारावं लागतं, तर अन्न प्रसादात भक्षणम, प्रसाद म्हणून खा. आग्रह करायचा नाही, हे घ्या ते घ्या नाही, प्रसाद. त्याच्याने पितर तृप्त होतात. अन्न विप्राला दान केल्यानं दुःखाचे दिवस सुखात येतात. न्यायानुसार प्राप्त झालेल्या वेदवेत्या ब्राह्मणाला हर्षपूर्वक आनंदपूर्वक दान दिलं पाहिजे. पाप बंधनातून मनुष्य मुक्त होतो. अन्नदानाच्या बलानं वृद्धी येते. अन्नदानाचं बल खूप आहे, वृद्धी येते. आता या संसारामध्ये अन्नदान करणारा मनुष्य बलवान होत जातो आणि सत्पुरुषांच्या आश्रय मार्गानं समस्त पाप सुटून जातात. अन्नदान आणि सत्पुरुषांचा संग. म्हणून संतांच्या पंढरपुरामध्ये पंक्ती का चालतात? काय कारण आहे? त्याचं कारणच ते आहे की त्यानं संतांच्या संगत पंगत होते. आज कोणाच्या घरची पंगत आहे, आज कोणाचं चाललं आहे? संतांच्या संगतीत पंगत होते. आणि संतांच्या संगतीत पंक्तीमध्ये भगवंताचा नामोच्चार. आता तुम्ही रिसेप्शनला बसले, कोण नाम घेणार आहे? तर संत कोणी बसो, ते प्रत्येक पंक्तीला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल म्हणतीलच. आमच्याकडे असे वारकरी होते, काव स्वयंपाक का झाला? रामकृष्ण हरी. मीठ कमी झालं का? रामकृष्ण हरी. पाणी पाहिजे का? रामकृष्ण हरी. बस एवढंच बोलायचं जेवताना. मग काही दिवसाने लोकांनी त्यांना विचारणंच सोडून दिलं. अरे यांना समजायचं नाही, ते खरं चांगलं बोलायचे, पण वरच्या लोकांना समजायला पाहिजे ना. रामकृष्ण हरी काय, रामकृष्ण हरी काय. ते त्याच्यावर काही वाच्यता करायचे नाही. कारण अन्नाची निंदा स्तुती करायची नाही. स्तुती केली तर ठीक आहे, पण निंदा नाही व्हायला पाहिजे. मग ती चटणी भाकरी असो, ठेचा भाकरी काही असो, ते अन्न आहे. संसारामध्ये अन्नदान केल्यानं मनुष्य बलवान होतो. सत्पुरुषांच्या मार्गाचा आश्रय समस्त पाप सोडतं. म्हणून दात्यानं विद्वान पुरुषांच्या सहवासामध्ये आणि विद्वानांच्या भोजनामध्ये नेत्र बंद करून बसायचं. विद्वान जेवताय, संत जेवताय, त्या नेत्र बंद केल्यावर अमृताचा अनुभव येईल. कारण संतांच्या शरीरामध्ये गेलेलं अन्न अमृतत्व करतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नाही, फक्त भगवंताचं गुणान वर्णन होतं. म्हणून आता याला उदाहरण देतो. नामदेव महाराज मावंजा करायला नाही म्हणत होते. पांडुरंग म्हणे मावंजा मी करीन तुझ्या. आणि सांगितलं की अन्नदान असं कर योग्य. शेवटी पांडुरंगानेच म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं. नामदेव महाराज द्या हो म्हणे, नाही नंतर बाई काय लावलाय सांगितलं नाम्या ओळखलं का तू. म्हणजे अन्नदानाचं महत्व किती हे नामदेवाला पांडुरंगाने समजून सांगितलं. कलिकालामध्ये अन्नदानाला सुद्धा वातावरण राहणार नाही. कारण अन्न खाणारे जे आहे ते भौतिकवादी राहतील
भौतिकवादी कोणाची बरोबरी कुठे करतील, अन्नदानाची बरोबरी करायची नाही. दत्त भिक्षा काय मागता, कुठे जातात ते, कोणी काही दिलं, घेवड्याच्या शेंगा दिल्या तरी घेतल्या. म्हणून गुरुचरित्रावर प्रवचन ऐकलं पाहिजे. आपण पारायण करतो, तुझ्या घरी काही द्यायला नाही म्हणे, नवरा गेला होता, ते म्हशीचं दूध दे ना. गुरुने सांगितल्यावर काढायला गेले तर म्हशीचं दूध नाही घालणार, पण तुझ्या घरून ने ना जात. म्हणून ते म्हणतात, मग आता आलेल्या यजमानांचं दूध मी हसते पर हसते कोणाच्या पुढे देवापर्यंत पोहोचवतोच कधी. आणि ते काय आहे, देवाचं दूध ज्याने दाखवलं ना त्यानेच घ्यायचं असतं, असं आहे ते. कारण ते अमृतत्व आहे. असं जर हातात दिलं तर त्याचं माझं काय दूध दिलं, मग त्याला सांगायचं थोडं घे, तुला तू प्यायचं, पण सगळं पिऊन जा. ते अमृतत्व आहे. म्हणून विद्वान पुरुष सनातन धर्माची वृद्धी होण्याकरता अन्नदान सत्पात्रदान केलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण सत्पात्र पाण्यात वेळ नाही घालवायचा, नाही तर वर्ष निघून जातील. बरोबर आहे ना, करत राहायचं. आपण करत गेले की एक दिवशी जर सत्पात्र नाही आला तर देवाला सत्पात्र बनून यावं लागतं की नाही, याला आता फळ दिलं पाहिजे. कारण जे भूत खाते ते अन्न त्याच्या शरीरामध्ये गुण होईलच. म्हणून प्राणीमात्रांचा आधार अन्न आहे. मनुष्य केव्हा केव्हा अन्नदानाचा अपमान केल्याने नरकाच्या यातना भोगतो. न्याय उपार्जित अन्नदान सदा केलं पाहिजे. आपलं जे अन्नदान आहे ते न्यायाने करायचं. आता इथे न्याय कसा लावायचा, आपली जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे. दिल्ली राईसच आणलं पाहिजे असं नाही, जे परवडेल शोभेल. नाही तर काही लोक अन्नदाना पाहिजे भिकारी होऊन जातात. मग तर ते त्यांना कळालेलं नाही आहे. म्हणून कोणी जर पूर्वी लोक म्हणाले नीटकर पद्धतीप्रमाणे जास्ती दाखवू नको असं बोलायचे लोक, आता बोलायचं धर्म राहिला नाही. आम्ही करतो का नाही ते जळता. अरे तूप वाढाचा चमचा छोटाच ठेवावा लागतो, कारण सगळ्यांना पुरलं. हा धर्म आहे. वर्णामध्ये तुम्ही थोडं का टाका ना, साध्या वर्णामध्ये लगेच चव येऊन जाते. कारण ते घृत आहे, अमृत आहे. म्हणून न्याय उपार्जित अन्नदान सदा केलं पाहिजे. प्रत्येक गृहस्थाश्रमात उचित आहे. ब्राह्मणांचं भोजन झाल्यावर नंतर आपण भोजन करण्याचा प्रयत्न करावा. अन्नदानाच्या द्वारानं प्रत्येक दिवशी यदा कदाचित गोड पदार्थ जर संपला आपल्या वेळेत तर भाग्य मानायचं, असं सांगितलंय. समजा आपण अन्नदान चाललंय, सगळं झालं आणि नेमकं आपल्या पंक्तीला गोड संपलं तर समजायचं भाग्य चांगलं आहे. कारण रजोगुणी पदार्थ शरीरात जाणार. रजोगुणी गोड पदार्थ काय आहे, रजोगुणी. म्हणून पोहे, खिचडी, सांजा हे सत्वगुणात्मक पदार्थ आहे आणि नवीन असतात. रोजच्या अन्नापेक्षा वेगळे असतात. खाताना एक मनामध्ये आनंद निर्माण होतो. म्हणून अन्नदानाच्या द्वारानं इतिहासात अनेक वेळा भोजनाची उदाहरणं आलेली आहेत. संसार चक्र चुकवण्याचं मुख्य साधन आहे आणि स्वर्गाचं साधन आहे. संसाराचं चक्रही चुकेल आणि स्वर्गाचा आनंदही मिळेल. म्हणून दानाचं मूळ अन्नदान आहे. अन्नदानाचं महत् फळ सांगितलं.
धर्मराजानं प्रश्न केला आहे. पितामह, अहिंसा, वेदोक्त कर्म, ध्यान, इंद्रिय संयम आणि तपस्या आणि गुरु शुश्रूषा, याच्यामधले कोणतं कर्म मनुष्याचं विशेष कल्याण करेल? तिथे म्हणाले, हे बृहस्पतीला विचार. हे धर्मराजा, सगळे कर्म धर्मानुकार कारण आहेत आणि कल्याणाचे साधन आहे. तुझे आता जे विचारले, अहिंसा, गुरु शुश्रूषा, माता पितृ शुश्रूषा, हे सगळे कर्म विशेष कल्याणाचे आहे. म्हणजे सेवा ही विशेष कल्याणाची आहे. एक नवीन पोरगा झाडाला, तुम्ही त्याच्याकरता चांगला कुंचा आणून ठेवला आहे. त्याला म्हटलं, हा कुंचा घे आणि झाड. ते म्हणजे तिला आवड आहे ना, मग चांगल्या कुंच्याने त्याला लवकर लवकर झाडता येईल. तो संपूर्ण तिथून तिथपर्यंत फिरतो. तर त्याला जोपासलं पाहिजे त्याची आवड. आखूड कोणता झाला की मग एक इकडे राहतो, एक तिकडे राहतो. म्हणजे सेवा करणाऱ्यावर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. बरेच लोक करतात पण त्यांचं करण्यामध्ये मग ते ताणमान राहत नाही. म्हणून कल्याणाचं साधन आहे. मनुष्यानं कल्याणाकरता सर्वश्रेष्ठ उपाय सांगतो, अहिंसायुक्त धर्माचं पालन करावं. हिंसा होईल असं नाही. आता समजा मुंगी आहे झाडाच्या ठिकाणी, असं वरवर झाडाचं, आणि बाकीच्या ठिकाणी खरडून झाड. कारण ते थोड्या वेळाने रस्ता घेऊन निघून जातात, ते तिथे राहत नाही. अहिंसा, गरम पाण्याने फेकायचं त्याच्यावर. अहिंसावादी सेवा द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ रूपी 3 दोषाचा त्याग करावा. सेवा करताना की मी ही सेवा करतोय, याच्याने मला हे मिळालं पाहिजे. कोणी करू नाही दिले तर क्रोध यायला नको. आपण इतकं करतो तरी कोणी म्हणत नाही चांगलं, हा झाला लोभ. हा लोभ झाला. कोणी शाबासकी देत नाही. हे पुरस्कार सेवेत नाही आहे बरं. म्हणून बरेच लोक घेत नाही पुरस्कार. ते म्हणतात नाही, आपण म्हणतो त्यांच्या नशिबात नाही. अरे काय आहे, त्यांना माहिती आहे घेतलं की पुण्य गेलं. आई मुलाने चांगलं म्हटल्यावर जेवढी आनंदित होते तेवढं कोणीच बोलल्यावर आनंदित होत नाही. मुलाने कधी सांगितलं आई खिचडी छान झाली, तर वाढता वाढता त्याच्या गालाला हात लावून दिली. तो केवढाही मुलगा असो, ती आनंदित होते की याला आवडलं. आता घेऊन घे तुझ्या हाताने अशी असेल तर मग काही हिलत नाही. मुलाला वाढताना आई अति आनंदित होते. पतीला तरी कंटाळा करून देईल ते, पण पोरांना नाही कळत. पण आता कलियुगात पोरांचा कंटाळा करणारा माया आहे. इतकं वाईट आहे. कारण सेवा हा हिशोब बालसेवा सगळ्यात श्रेष्ठ आहे. मुलं जेव्हा जेवताना तेव्हा त्यांच्याकडे पाहा तुम्ही. भगवंताच्या बाललीलेमध्ये हेच फार आहे. मुलं भगवंताला म्हणायचे तुझ्या घरी भरपूर आहे, आमच्या घरी थोडंसं असं आहे. मग देव चोरून आणून खाऊ घालायचे. म्हणून त्या अजूनही पोरांना चोरायची सवय असते. आई झोपली की चोरून येतात. काय कारण मी देते तर नाही, ते एक आनंद आहे तो. म्हणून त्याच्याने या दोषांचा त्याग केल्याने आपण जे सेवा करतो त्याच्यानं सिद्धी प्राप्त होते. सिद्धी म्हणजे काय? आत्मसुख. असं लगेच साखर काढायला हातातून असं नाही. अहिंसक प्राण्यांना आपण हाकलून द्यावं, दंडाखाली मारावा, परलोकी सुख मिळतं. कोणावरही प्रहार करू नये. क्रोधाने झालेला प्रहार किंवा क्रोधाने मारलेले शब्द
हे नेहमी दुःख देतात. म्हणून ज्ञानी लोक गती मिळण्याकरता अहिंसात्मक सेवा करतात, हिंसात्मक सेवा नाही. पण जे क्रूर प्राणी आहे त्यांची सेवा करायला नाही सांगितली. अपरिचित कुत्र्याजवळ जायचं नाही, सर्पाजवळ जायचं नाही, वाघाला लांबूनच देव समजायचा, नाही तर प्राण जाईल. आता मध्ये तो एक पोरगा फोटो काढायला गेला आणि वाघाने मारलाच त्याला, व्हिडिओ काढायला गेला तर. म्हणजे हे जे सांगितलं आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वैशंपायन, एकदम आता वैशंपायन आले. वैशंपायन म्हणतात, जय जय राजा धर्मराजानं अशा प्रकार बुद्धिमान देवगुरु बृहस्पती आणि बुद्धिमान आजोबा भीष्म यांच्याकडून स्वर्गाची सगळी माहिती घेतली आणि बृहस्पती स्वर्गाला निघून गेले. वैशंपायन उवाच, हे जन्मेजया, तदनंतर महान तेजस्वी युधिष्ठिरानं बाणशयीवर झोपलेल्या भीष्म पितामहांना पुन्हा प्रश्न केला. कारण मध्ये बृहस्पती आले होते ना. प्रश्न केला, महामते, देवता, ऋषी, ब्राह्मण वैदिक प्रमाणे अनुसार अहिंसक धर्माची प्रशंसा करतात. धर्म जो आहे तो दोन वादी होतो, एक हिंसावादी आहे, एक अहिंसावादी आहे. पण बहुतांशी सगळे लोक अहिंसावादी धर्माचीच स्तुती करतात. काय कारण आहे? आचरण करणाऱ्या मनुष्याला अहिंसावादी धर्मापासून सुटकारा कसा मिळतो? भीष्म उवाच, हे धर्मराजा, ब्रह्मवादी पुरुषानं मन, वाणी आणि कर्मानं हिंसा न करता आणि मांसाहार न करता किंवा तमोगुणात्मक अन्न न खाता अहिंसा धर्माचं पालन केलं तर त्याला कल्पापर्यंत सुख मिळतं. आता बघ, 4 पायावाले पशु, 3 पायावाले पशु यांची जी हिंसा होते ती हिंसा दृष्ट माणसांकडून होते. आपल्या पायावर सुद्धा जे चिन्ह असतात आणि या प्राण्यांच्या पायावरही चिन्ह असतात. आता पहा ना, पद्मिनी घोडा चांगला, पद्मिनी घोडी चांगली, उच्चैश्रवा घोडा चांगला, तर यांचे लक्षणं पायावर असतात. तुम्ही सुद्धा सपाट पायाची सोन नको, खोल पाय पाहिजे, अंगठा मोठा नको, पहिलं बोट आणि मोठं बोट याच्यामध्ये अंतर नको. हे सगळे दुःखाचे चिन्ह आहे. पण ज्यांच्या बोटामध्ये अंतर आहे अशा लोकांनी जर देवाला प्रदक्षिणा घातल्या तर तिथून पाप नष्ट होतं. एक एक्स्ट्रा बोट नको. ते बसले बा, दोन्ही पायांना 6 होते. त्यामुळे या महापुरुषाची भ्रमंती, पंढरीच्या 27 वाऱ्या, त्याच्यानंतर नर्मदा प्रदक्षिणा लहानपणात आणि जळगाव टू आव्हानं रोजच पायी. त्या पायी चालून चालून ते जे 2 पायाला चिन्ह होते त्याचं सगळं पाप नष्ट झालं. आणि 45व्या वर्षी रामाच्या सेवेत मी रोज हात जेव्हा घालतो ना रात्री रामाचा, की काय भाग्य असेल पुतळ्याचं की रोज रामाच्या गळ्यातला हार तिथे पडतो. त्या पुतळ्यात माझ्या हातानेच टाकतो मी. रामाच्या गळ्यातला जो हार आहे तो त्यांच्या गळ्यात टाकायचा. आता मला जी ही बुद्धी होते ही त्यांचं पुण्य आहे म्हणून. नाही तर काय अशी काय बुद्धी म्हणून फेकून देतील. पण ती त्यांचं पुण्य आहे की अजूनही 86 पासून 2026 पर्यंत रामाचा प्रसाद गळ्यात आहे. जसं रामाच्या बसजवळ बसायचे, तिथेच जेवायचे, इथे जेवायचे आणि इथे दुपारी झोपायचे.
हा चुकून पाहायचा असं आहे. तर त्याचा तो सहवास झाला ना, झोपणं इथे, खाणं तिथे, बंगल्यावर पण यायचे नाही. नाही नाही, त्याचं कारण आहे तर ते पुण्य आहे. तर गेल्यावर सुद्धा पुण्याचा भोग भोगायला मिळतो. रोज जयघोष आहे. या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की असा काळ चालतो. आपण जर अन्नदान केलं तर आपलं श्राद्ध मुलं विसरणार नाही. महिना आधी म्हणते नाही बाबाचं श्राद्ध आपल्याला जाणं गावाला. ते आपलं पुण्य असेल तरच ते घडेल. आपलं पुण्य असेल. बरंच दानाचं असं आहे, ज्या योनीमध्ये जातो ना आपण तिथे देव ते मिळवून देतो. समजा आपण चतुष्पाद योनीमध्ये गेलो तर हिरवा चारा मिळून जाईल आपल्या मुलाने जर श्राद्ध केलं तर त्या दिवशी. त्याचं फळ असं आहे, अन्नदानाचं फळ कोणत्या न कोणत्या रूपामध्ये मिळतं. अचानक कोणी जरी मिळतं, चला हो जेवायला आमच्याकडे, म्हटलं आज काय योग आला अचानक, तर तो तिकडचा असतो. आणि एखाद दिवशी आपल्याला वाटतं कोणी बोलवा, पण कोणीच बोलवत नाही. घरी गेल्यावर ते म्हणतात सगळं झालं संपलं, मग आता पोहे खाऊन घ्या, संध्याकाळी जेव चांगलं झालं. तिथे वेळ. म्हणून हत्तीच्या पायावर सुद्धा चिन्ह असतात. ते सुद्धा जेवढे चालतात त्याच्याने त्यांच्याकडून हिंसा होते, खालचे जीव मरतात. त्या हिंसेचं ते जेव्हा दुसऱ्यावर परोपकार करतात, हत्ती नेहमी परोपकारी आहे. असं कोणी तर फडणारा असेल तर त्याला उचलून पाण्यातून काढून ठेवतात. म्हणूनच गणपतीला त्याचं शिर लागलंय, परोपकारी आहेत हत्ती. दोन वाघ लढाई करत असेल तिथे जाऊन सोंड मारून देतो, एक लात मारून देतो आणि त्यांचं युद्ध मिटवून टाकतो. आणि तेच वाघ त्याच्यावर चढाई करतात कालांतराने. म्हणून अहिंसा धर्मता स्वतःचं स्वरूप बदलवते. अहिंसा स्वरूप आणि हिंसा स्वरूप खराब करते. म्हणून जीव, मन, वाणी आणि क्रिया हे हिंसाच्या दोषापासून दूर करावे. जसं जसं मन, वाणी हे हिंसेपासून दूर होईल तसं सदा प्रसन्न राहाल तुम्ही. आपल्याला थोडंसं काही विचारायला की काय झाला डिसमूड का, आपल्याला कोणी विचारतं बा नाही 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 नाही, पण चेहऱ्यावर दिसतंच ते चिंता, क्लेश. आत्ता माझ्याकडे 4-5 लोक आले एकदम. मी म्हटलं काहीतरी गडबड आहे ऋषिकेशला. म्हटलं ते म्हणजे काय गडबड आहे, काही विचारलं. म्हटलं नाही गडबड आहे. ते विचारायला आले 97 वर्षाची आजी पडली आहे. आता कोणालाही अडचण होणारच. तर त्यांना असा उपाय पाहिजे होता की यांनी आत्ताच्या आत्ता असं बोलावं की अर्ध्या तासात म्हातारे जाईल. ते म्हणजे तीर्थ पाहिजे. म्हटलं तीर्थ सकाळीच मिळेल. आता तीर्थ नाही मिळणार देवाचं. काही पाण्यात बुडून नाही देता येणार. असं तुम्हाला आत्ताच्या आत्ता प्रयोग करत असेल तर गंगा पाजून द्या म्हटलं. तर अशी वेळ येते. 98 वर्ष पडलंय मनुष्य. आता ते फ्रॅक्चर झालं, ते जुळणार नाही, काही जात नाही शरीरामध्ये. तो बरोबर तुम्ही ओळखलं. म्हटलं बरोबर. ते येणाऱ्यांचे चेहरे जे असतात ना ते डगमग डगमग चालतात. कधी मंदिर पाहिलं नसेल. नाही नाही, ते तुम्हाला एक लक्षात ठेवा, देव चढून येतात. पुण्य असल्याशिवाय त्याच्या ओट्यावर येऊनही शकत नाही. म्हणून कोणाला बळजबरी करू नये. हिंसेचा त्याग केल्यानं मांस खाता येणार नाही.
हिंसेच्या दोषातून मुक्त व्हायचे असेल तर ब्रह्मवादी महात्म्याच्याच संगतीत गेलं पाहिजे. ब्रह्मवादी म्हणजे हे जे बसलेले अंगाला राख लावून, कारण आपलेच म्हणून माऊलीने हरिपाठामध्ये 2 शब्द असे गूढ घातले. साधुबोध झाला, संतबोध झाला नाही घातला, पण संतांची संगती, हा बोध घ्यायचा तर साधूचा सोडून देतो तो सगळं. भयू थई जंजाल, आपण गादीवर बसलं कॉम्पिटिशन करतो, साधू करत नाही आहे म्हणून साधुबोध झाला. निरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभवे, तर कसा म्हणे, कापराच्या वाती उजळत्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जायची. जाताना काही लक्षात ठेवत नाही तो. साधू म्हणतो माझी समाधी करा, अमुक करा, म्हणून मांस भक्षणाचे दोष सांगितलेले आहे. अविवेकी मनुष्य मोहाने मांसाचं भक्षण करतो, अत्यंत अधोगती मानली आहे. पिता माता यांचा संयोग, पुत्राची उत्पत्ती सगळी दुराचाराने होईल. माता पितांचा वियोग होईल हिंसक वृत्तीने. अंतकाली सुद्धा जवळ असून लांब जाल आईवडिलांच्या. पा पुष्कळ होतं, आत्ता येतो म्हणे तो चालला जातो, आणि जो कधी येत नाही तो येऊन उभा राहतो, वियोग होतो. म्हणून पापी पुरुषांच्या पाप योनीत जन्म घ्यावा लागतो. जिभेचं रसज्ञान, ज्ञान जिभेला राहत नाही, रसही राहत नाही आणि जिभेवर ज्ञान सुद्धा राहत नाही. स्मृती नष्ट होते. बरं, डॉक्टर असं सांगतात जे मागेल ते खाऊ घाला. लोक म्हणतात डॉक्टरने सांगितलं मागला, अरे ऐक ना, जे वाईट आहे त्याने खाऊ घालायचं अंतिम समय. मनोहरने बाबांना एकदा असं केलं होतं की सफरचंदचा ज्यूस घेत होते ते. त्याने युक्ती करून भात केला आणि गुरगुड्या भात असा आणि दुधात घालून त्यांना द्यायला गेला. जसा त्यांनी त्या तोंडावर त्यांनी चमचा टाकला तसा बाबाचा हात मनोहरच्या गालावर असा सन्न त्याने गेला. गाढवा, मी काही बेशुद्ध आहे का? मला भाताची चौकड नाही सांगितलं तुला? सन्न त्याने दिली त्याला. मी म्हटलं मनोहर करू नको असं, त्यांना अन्न खायचं नाही आहे. तुला प्रेम आहे त्यांच्यासाठी पण त्यांचा नियम आहे. तुला प्रेम आहे पण त्यांचा नियम आहे. मग शेवटी दूध सुरू केलं त्यांनी. दुधातून मग दूध पाणी एकत्र करून सुरू केलं. नुसतं दूध नाही द्यायचं, ते दूध पाणी द्या एकत्र. जसं मुलाला दूध पाणी दिलं जातं आणि अंतिम समयी सुद्धा गंगाजल आणि दूध दोन्ही एकत्र द्यावे लागतं. लिहून ठेवा. हा बरोबर. पोरं काय करतील, एक दुधाची बाटली आणि एक पाण्याची बाटली. ज्ञानी मनुष्य जवळ जर आला कोणी तर तो बरोबर करतो. एक चमचा दुधाचा, एक चमचा पाण्याचा, एक चमचा दुधाचा, एक चमचा पाण्याचा. लक्षात ठेवा, कोणी असलं तर करत राहील. त्यावेळेला रडायचं नाही. आता मी परवा नाही का तिथून आलो, दवाखान्यातून आंघोळ केली, सगळं रामाचं दूध पाणी घेतलं दिलं. म्हणून ते म्हणता ना की जिभेचं रसज्ञान सुद्धा नष्ट होतं, आस्वाद नष्ट होता. म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे प्रीती राग हे सुद्धा शेवटी नष्ट होतात. म्हणून चित्त मासानं खराब होतं, मन वाणी खराब होते, हिंसक स्वभाव होतो आणि शेवटी असा मनुष्य आपतांना नकोसा होतो. अहिंसा आणि हिंसा, हिंसेने मनुष्य शेवटी नकोसा आणि अहिंसेने मनुष्य. धर्मराजानं विचारलं, पितामह वारंवार मी विचारतो आहे, अहिंसा हा मोठा धर्म आहे,
पण त्याला लोक खत पाणी काय घालत नाही, हिंसेला खत पाणी का घालतात, पशुपक्ष्यांचं मांस का खातात आणि त्यांचा वध का करतात. भीष्म पितामह म्हणाले, राजा, मांस न खाण्याचा लाभ यथार्थ वर्णन तो ऐकला. रूप, सुंदर शरीर, पूर्ण आयु, बुद्धी, सत्व, बल आणि स्मरणशक्ती ही हिंसेने नष्ट होते. जशी जशी तुमची हिंसकृती असेल तसं तसं विस्मरण होतं. क्रोधी स्वभाव असेल, वाईट बोलत असाल तर विस्मरण होतं. म्हणून अहिंसा झालं पाहिजे. म्हणून शाळेमध्ये मुलांकडून प्रार्थना म्हणून घेण्याचा उद्देश काय आहे की दिवसेंदिवस प्रार्थना म्हणत गेले की माणसाचा हिंसकपणा कमी होतो. गांधीजींनी सुद्धा स्वातंत्र्यानंतर सचिवालयात राज्यसभेत प्रार्थना म्हणायला सांगितली होती, पण प्रार्थनेकडे कोणी लक्ष न दिलं, लिहून दिली होती त्यांनी. कारण प्रार्थनेनं दिवसेंदिवस मनुष्य, जसं आता आपल्याला सवय पडली आहे की 3 वेळा श्री अनंतात, एखाद्या वेळा आपण घरी असलो तरी आपल्या तोंडातून येणारच ते, कारण ती सवय होऊन जाते. पडिले वळण इंद्रिया. म्हणून हे धर्मराजा, पुरुषानं व्रताचं पालन करताना प्रतिमासी अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठानाचं फळ सांगितलं आहे. म्हणून केवळ मधु याचा सुद्धा परित्याग सांगितलेला आहे. कारण मध हे सुद्धा मासात गणलं जातं, ते दोषावं आहे पण ते पवित्र आहे म्हणून ते केलेलं आहे. म्हणून त्यावेळा सप्तऋषी, वाखल्य, मरीची असे महर्षीसुद्धा मासाच्या विरुद्ध आहे. स्वयंभू मनूने सुद्धा वचन सांगितलं आहे की क्षत्रियाला फक्त बलापुरती अधिकार दिला आहे. जो पुरुष मासाचा त्याग करतो त्याला कोणताही हिंसक प्राणी दंश करणार नाही. म्हणून सगळ्यात तो विश्वासात पात्र होतो. प्राणी त्याला घाबरत नाही, कारण प्राणी त्याच्या जवळ जातात, त्याच्याबद्दल प्राण्यांना विश्वास संपादन होतो. नाही तर काही प्राणी कोणी माणूस झालं की लगेच मान हलवून देतात. म्हणून आदर धर्मात्मा नारदांनी आपल्या नारद स्मृतीमध्ये सांगितलं आहे, बृहस्पतींनी सांगितलं आहे. म्हणून साधू संत मधाचा सुद्धा त्याग करून टाकतात. म्हणून दान, यज्ञ आणि तपस्या याचं फल मासाने नष्ट होतं. 100 वर्ष अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ मिळतं मांस न खाणाऱ्याला. दोन्ही कार्यामध्ये समानता वर्ज केलेला आहे. म्हणून सदा सर्वदा त्याचा परित्याग केला पाहिजे. पुण्याचं क्षीण होतो आणि अहिंसा धर्म स्वीकारला पाहिजे. पितृयज्ञ, देवयज्ञ आणि समाजयज्ञ, दानाच्या फलाची प्राप्ती अहिंसा तत्वानं सांगितली. आणि व्यासांनी एका किड्यावर कृपा केली, त्याची कथा परवा सांगेन. कृष्णार्पण. उद्या एकादशी. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केल, परी नाही घडली सेवा काही. मस्तकी तो दाना ठेविला करो.